राजशेखर शिवदारे हे राजकारण आणि समाजकारणात राहूनही भ्रष्टाचार मुक्त राहिलेलं व्यक्तिमत्व। हरिभक्त गहिनीनाथ औसेकर यांचे आशीर्वचनातील प्रतिक्रिया। सहकार क्षेत्रात एखादा अपराध घडला तर तिथे माफी नसते। संस्काराची जोड ज्या माणसाला आहे तोच माणूस राजकारण आणि समाजकारणात भ्रष्टाचार मुक्त राहू शकतो, म्हणून शिवदारे इतके दिवस या क्षेत्रात टिकून राहिलेले आहेत। शिवाय ते शांत आणि संयमी राजकारणी असल्याचे हरिभक्त परायण गहिनीनाथ औसेकर महाराज हे आपल्या आशीर्वचनात म्हणाले। समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्या 61 निमित्त सोलापुरातील जामगुंडे लॉन येथे हरिभक्त परायण औसेकर यांच्या हस्ते त्यांचा ग्रंथतुला करून सहकार रत्न मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी हरिभक्त परायण औसेकर महाराज आशीर्वचनात केले। यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे, माजी आमदार प्रकाश शलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष प्रकाश वाले, MK फाउंडेशनचे महादेव कोगनुरे, डॉक्टर शिवरत्न शेटे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, बाजार समितीच्या संचालिका इंदुमती अलगोंडा पाटील, सतीश पाटील वडकबाळकर, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कुपसंगे, दिलीप शिंदे, नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर चनगोंडा हविनाळे, अशोक देवकते, भीमाशंकर मेहत्रे, व्यंकटेश मेतन, राजू राठी, माजी सरपंच चिदानंद कोटगोंडे, महादेव पाटील, नीलकंठ पाटील, अप्पासाहेब पाटील वडकबाळकर, सुधीर खरटमल, जाफरताज पाटील, अप्पासाहेब पाटील, बाजार समितीचे संचालक वसंतराव पाटील, अनप्पा सतुबर, बाळासाहेब पाटील, अंजली तिवाडी, वळसंग सूतगिरणीचे उपाध्यक्ष राजशेखर हिप्परगी, नरेंद्र गंभीरे, केदार उंबरजे, शिवानंद पाटील कुडलकर, भीमाशंकर शेटे, रमेश दुधनी, सिद्धाराम जोडमोटे, नागराज पाटील, जागतिक लिंगायत महासभेचे विजयकुमार हत्तुरे, भारती कटारे, सुभाष मुनाळे, हरीश पाटील, विद्याधर मुलगे, सिकंदर ताज पाटील, भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णाराव बाराचारे, भीमाशंकर जमादार, केदारलिंग विभूते, सिद्धेश्वर बँकेचे मुख्य कार्यकारी रामलाल शर्मा, सिद्धाराम चाकोते यांच्यासह अन्य उपस्थित होते। काहीतरी उपासना सांग, उपाय सांग। दवाखान्यात बसून सुद्धा एक आपण मंत्र म्हणू शकतो, ज्याला प्रणव ओंकाराचा प्रणव न लावता हौम झुम सहा असा मंत्र आहे। ही शंकराची उपासना आहे। मग आज या उपासनेपैकी कुठल्याही उपासनेनं आज शंकराची प्रार्थना करावी लागते। आज महादेवाला अभिषेक करावा लागतो आणि महादेवाच्या अभिषेकाच्या नंतर मृत्यूवर विजय प्राप्त केलेला एकच ऋषी आहे, एकच ऋषी, ज्याचं नाव आहे मार्कंडेय ऋषी, ज्यांनी सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। म्हणून आज त्या मार्कंडेय ऋषीचं आज स्मरण केलं पाहिजे। मग त्या मार्कंडेय ऋषीच्या स्मरणाबरोबर एक 7 सप्त ऋषी होऊन गेले। अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश विभीषणः, कृपः परशुरामश्च, सप्त इते चिरजीविना करावे लागतात। आणि दर्भाची काडी जी आपल्या ओढ्यामध्ये सापडती, पूर्ण गोष्ट शास्त्रार्थ आहे। मी तुम्हाला इथं अगदी प्रत्येक गोष्टीचा शास्त्रार्थ सांगू शकतो, पण वेळ नाही आहे। आणि त्या दुधाला गाईचंच दूध पाहिजे। डेअरीचं दूध जो हाडाला ठिसूळ करतो ते दूध नकोय, डेअरीचं दूध, ज्या दुधाने आज महाराज ओम श्री मार्कंडेय नमः या महामंत्राचा जप करून पिबत रसामी, ते रस आज त्यांनी जर ग्रहण केलं तर त्याला शास्त्र असं सांगतं की त्याला अपमृत्यू कधी येत नाही म्हणे। याला काय काय होत नाही जर हे दूध घेतलं तर। सांगतो ऐका, मी बोलतोय अंधश्रद्धेने बोलणार नाही, मी जे बोलतोय जे ग्रंथात लिहिलेलं आहे तेच बोलणार। शास्त्र असं सांगतं त्याला कर्ज कधी होत नाही म्हणे, त्याला रोग कधी होत नाही म्हणे, त्याला दरिद्रता कधी येत नाही म्हणे, त्याला अपमृत्यू कधी येत नाही म्हणे, त्याला भय कधी राहत नाही म्हणे, त्याला चिंता कधी राहत नाही म्हणे, त्याला क्लेश कधी राहत नाही म्हणे। मी बोलत नाही, त्याचं प्रमाण आहे। त्याला मार्कंडेयाने जे प्रमाण लिहिलेलं आहे त्या मार्कंडेयाच्या प्रमाणात असं लिहिलं आहे, ऋणरोगाजी दारिद्र्यम ये चान्ये अपमृत्युवाहा भय क्लेश मनस्तापा नश्यंतु मम सर्वदा। या आमदार साहेब या येतो
5 वर्षापर्यंत आपण त्या बघा त्या मुला महाराष्ट्र 13.5 कोटी लोकसंख्या एवढी शहरं, परंतु सिद्धरामेश्वराच्या पवित्र भूमीत हा सन्मान होतोय आणि कोणाच्या हातून होतोय तर साक्षात पांडुरंगाच्या हातून होतोय. मी असं म्हटलं तर वावगं ठरू नये, एका आध्यात्मिक संतांच्या हातून समाजकारण आणि राजकारणातल्या संतांचा सन्मान होतोय. कारण मी सस्तुस्थिती हृदयातून येते, त्यामुळे मी हृदयातून बोलतोय. संतांच्या ज्या व्याख्या आहेत त्यात पहिली जे परिमाण आहे ते अनासक्ती, म्हणजे कोणताही मोह नसणं, आसक्ती नसणं, आसक्ती विरहित असणं, त्याला साधू किंवा संत म्हणतात. तुम्ही राजू अण्णांच्या आयुष्यातली सगळी उदाहरण बघा. 2004 ची निवडणूक, आमदारकी पदाने दिलेली हुलकावणी आणि अवघ्या 1200 मतांनी झालेला पराभव, हे चित्र बघा डोळ्यासमोर. माणसं एक महिना भूमिगत होतात, शहर सोडून जातात, आध्यात्मिक स्थळी जातात, अज्ञातवासात जातात, परंतु दुसऱ्या दिवशी आपल्या कार्यालयात उपस्थित असणारं व्यक्तिमत्व हे अनासक्तीचं पहिलं उदाहरण. अनासक्ती, कोणताही मोह नसणं, प्रसन्न नाहीये, याला स्थितप्रज्ञ म्हणतात. आनंदाने होरळून न जाणं आणि दुःखाने खचून न जाणं याला स्थितप्रज्ञ म्हणतात. म्हणून ते संत आहेत. एक लक्षात घ्या, संतांची अजून एक व्याख्या आहे. सामान्य माणसं बदलेकी भावना ठेवतात. मग त्यांनी असं मला छळलं ना, त्याचा बदला घेणार, शपथा घेतात, संकल्प करतात. पण ज्या ज्या माणसांनी थोरल्या अण्णांना म्हणजे विगू अण्णांना त्रास दिला, तशी माणसं राजू अण्णांच्या सानिध्यात आल्यानंतर सुद्धा कोणताही राग लोभ न ठेवता त्यांनाही मदत केली. ही क्षमाशील वृत्ती फक्त संतांकडे असते, राजकारण्यांकडे नसते. म्हणून मी त्यांना राजकारणी म्हणून बघतच नाहीये. राजकारणातला संत. आणि आज योग असा आहे की औसेकर महाराज यांची वेळ मिळणं वारकरी संप्रदायातलं एक महत्वाचं स्थान आहे. आणि औसेकर महाराजांच्या हस्ते म्हणजे आध्यात्मिक संतांच्या हस्ते समाजकारणी आणि राजकारणी असलेल्या संतांचा सन्मान होतोय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खरं सांगू का, एखादा माणूस खूप श्रीमंत आहे, मोजदाच करतो आपण, BMW गाडी आहे, मर्सिडीज गाडी आहे, एवढे प्लॉट आहेत, एवढे साखर कारखाने, या ठिकाणी बंगले, महाबळेश्वर पासून ते पुण्यापर्यंत प्रॉपर्टी आहे. खरं सांगतो, श्रीमंतीची व्याख्या अशा पॅरामीटरमध्ये करणारे लोक आहेत. परंतु बोटावर मोजणे इतके कुटुंब आहेत ज्यांच्या घरामध्ये हौतात्म्य झालं. सोपं नाही आहे. दिनांक 6 मे 1930, वय वर्ष 20, विगू अण्णांचे चुलत भाऊ, नाव शंकर सिद्धरामप्पा शिवदारे, गर्भश्रीमंत नाहीये, चाटी गल्लीत हुमणाबादकर व्यापाऱ्यांकडे कामाला असलेला हातावरचं पोट असणारा तरुण, जेव्हा महात्मा गांधीच्या प्रेरणेने चळवळीत उतरला आणि कलेक्टर, त्या काळातले कलेक्टर नाईट यांच्या समोर तिरंगा घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम, महात्मा गांधी की जय म्हणून ज्या खर्चातल्या आवाजातनं त्या घोषणा दिल्या आणि त्यांनी चिडून त्या कलेक्टर नाईटनी गोळ्या घातल्या. महाराष्ट्रात बोटावर मोजले इतके कुटुंब आहेत. त्यात सोलापुरामध्ये पहिला हुतात्मा म्हणून ज्या घरात झाला त्या घरातले हे ठाकले अण्णा आहेत. हे शंकर शिवदारेंचं. आज आपण व्यासपीठावरती जर पाहिलात, सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत. त्यात मी सुरुवातीला सांगितल्यासारखं गहिनीनाथ महाराज औसेकरांचा आशीर्वाद आज मला मिळतो आहे. यापूर्वी
एकदा दोनदा कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलवलं होतं, परंतु तो सार्वजनिक कार्यक्रम होता. आज मात्र मला आशीर्वाद देण्यासाठी ते आज इथं उपस्थित आहेत. तसेच दुसरे डॉक्टर शिवरत्न शेटे हे इथं उपस्थित आहेत. तर आज मी काय बोलावं, मी फार आज भारावून गेलेलो आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या सगळ्यांशी निगडीत काम केलेलं आहे. सुरुवातीला भाषण करताना सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. शिवधारांना असे होते, राजशेखर असे आहेत, त्यांनी माझं कौतुक केलं, चांगल्या कार्याची पावती दिली. आणि मी सुरुवातीपासूनच मी आत्ता सांगत होतो महाराजांना आणि शेटे सरांना की हा राजकीय प्रवास माझ्या वडिलांना पसंत नव्हता. मला ते सुरुवातीला म्हणायचे, तुला 4 बहिणी आहेत, माझं आयुष्य राजकारणामध्ये गेलेलं आहे, तुझं आयुष्य तू इथं घालू नकोस, तू एकटाच आहे, तुझा व्यापार, शेती, उद्योगधंदे काही करायचे कर. परंतु अचानकपणे मला ह्या सहकार क्षेत्रामध्ये काम करायची संधी मिळाली. आणि ते काम करत असताना मी एक पथ्य पाळलं आजपर्यंत, की ज्या पद्धतीने अण्णांनी कामाची मांडणी केली होती, त्यांचे विचार होते, त्याच विचारावरती, त्याच मांडणीवरती मी चालायचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. कारण मला माहिती आहे आजकालच्या राजकारणामध्ये वडीलधारी काम वेगळे करतात, त्यांची पुढची वारसा मंडळी पिढी त्या पद्धतीनं काम करत नाही आणि तुलना होती, वडील कसे होते, मुलगा कसा आहे. आणि मी एक कटाक्षाने एक पथ्य पाळलेलं आहे. मी माझ्या सावलीला भिणारा माणूस आहे. ज्यावेळेस काम करत असताना काही माझ्या हातनं जर वाईट घडत असेल तर माझ्या अण्णांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो आणि नुकसानी झालेल्या मला जाणीव आहे. परंतु जे पथ्य पाळलेलं आहे, जो वारसा आलेला आहे, स्वातंत्र्य सैनिकाच्या घरातला वारसा असल्यामुळं मी स्वतःवरतीच फार बंधनं घालून घेत असतो काम करत असताना. मी 2004 साली माझा निवडणुकीचा उल्लेख निघाला, संजय गायकवाडनी काढलं, शेटे सरांनी काढलं, परंतु त्याच्यानंतर त्या गोष्टीचा मी कधी विचारच केला नाही. जे काही आपल्या हातनं चांगलं होते ते करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि मला एक शिक्षणाची आवड आहे. सांगितलं माझ्या शिक्षणाच्या आवडीमुळं ज्या कॉलेजमध्ये 30 विद्यार्थी शिक्षण घेत होते, आज त्या शाळेमध्ये 2000 विद्यार्थी शिक्षण घेतात. नुसतं शिक्षण घेत नाही तर त्यांना चांगलं शिक्षण देण्याचा मी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना मुलामुलींचं, तिथं आलेल्या मुलामुलींचं पालकत्व आम्ही स्वीकारलेलं आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं हे आटोकाट मी प्रयत्न केलेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1999 साली मी सूतगिरणीचा चेअरमन झालो. आज 24 वर्ष झाली. ह्या 24 वर्षामध्ये दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदानाचं शिबिर आयोजित केलं जात आहे. आणि मी कालही सांगितलं की मी आजपर्यंत सहज विचार केला किती रक्ताच्या बाटल्या आपण संकलित केलं आणि ब्लड बँकेला दिलं, तर तो आकडा जवळपास 2500 ते 3000च्या आसपास जातो. मला एवढंच समाधान आहे, रक्तदानाच्या माध्यमातून आपण कितीतरी लोकांचा जीव वाचवलं आहे, जे अडचणीत असतात त्यांना आपण मदत केलेली आहे. आणि त्याच वेळेस मी एक विचार केला की ग्रामीण भागातील मुली आणि शहरातील मुली जेवणाचा डबा आणतात, तेवढा पुरतच खातात, परंतु त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण फार कमी आहे. म्हणून मी आमच्या सगळे जे प्रोफेसर होते, प्रिन्सिपल होते, त्यांना कल्पना दिली की ह्या मुलींचं, सर्वांच्या मुलींचं हिमोग्लोबिन आपण टेस्ट करावं आणि जे कमी असेल तर त्यांना तुम्ही गाईड करावं. ती ॲक्टिव्हिटी चालू आहे. वृक्षारोपण चालू आहे. गरीब विद्यार्थ्यांना आपण मोफत म्हणत नाही आहे, पण कमी पैशामध्ये त्यांना शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि एक चांगलं कॉलेज मी या जुळे सोलापूरमध्ये उभा केलेला आहे. त्याचा फायदा ह्या सोलापुरातल्या इतिहासामध्ये नोंद व्हावी एवढीच इच्छा आहे.
25 वर्षाच्या या राजकीय सामाजिक कार्यामध्ये मला अनेक लोकांनी सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, मला आशीर्वादही दिले. काही चुका झाल्या असेल तर दुरुस्त करण्याचं मला संधी मिळाली. आणि हे करत असताना ज्यांनी मला आशीर्वाद दिले, मार्गदर्शन केलं, त्यांचे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. राजकारणामध्ये चढ उतार असतातच. त्या चढ उताराला आपण घाबरायचं नाही. आपापलं काम व्यवस्थित जर केलं काटकसरीनं तरी चांगलं सोलापूर शहर, चांगलं महाराष्ट्र उभा राहील असं मला वाटतंय. सगळ्यांनी आता अनेक वक्त्यांनी सांगितलेले आहेत. राजशेखर शिवतारे साहेब त्यांच्या सुरुवातीच्या जीवनापासून राजकारण, समाजकारण आणि समाजकारण करत असताना शैक्षणिक संस्था काढल्या, बँका काढल्या, ग्राहक मंच काढले, ग्राहक सुपर बाजार काढले. बऱ्याचशा सेवा त्यांनी आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्याच्या लोकांना आणि सोलापुरातील शहरातील लोकांना देत आहेत. पण मित्र हो, बंधूंनो, आज राजशेखर शिवतारेसारखे राजकारण अत्यंत आमच्या तालुक्याला गरजेचं आहे. आज तालुक्याचा विचार जर केला तर राजकारणाची पातळी अत्यंत खालच्या लेवलला गेलेली आहे. पण सामान्य लोकांच्या विकासासाठी, दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी असं या प्रामाणिक, निस्वार्थी आणि संयमी नेतृत्व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी, आम्हासाठी अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याकरिता मी दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने राजशेखरांना त्यांचा जरी राजकीय प्रवास खडतर असला तरी सुद्धा त्यांनी राजकीय प्रवासातून माघारी न घेता अत्यंत जिद्दीने आणि काटकसरीने त्यांनी पुढे यावं. लोकांना सुद्धा आता कळून चुकलेलं आहे की असा संयमी, स्वच्छ कारभार असलेले नेतृत्व आमच्या तालुक्याला गरजेचं आहे असं लोकांच्या मनातून बोलला जातो. त्याकरिता प्रत्येकानं संयमी नेतृत्व आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या व्यक्तीची अत्यंत गरजेचं आहे. अशा सामान्य जनमानसातून जेव्हा बोलला जातो त्यावेळे अशा व्यक्तींची तालुक्यासाठी, तालुक्याच्या विकासासाठी किंवा